नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. सरपंच साहेब जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सरपंच साहेब, कृषी प्रधान देशातल्या काळ्याची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांची मुलं घरामध्ये अर्ध्यापोटी उपाशी झोपतात. गोठ्यामध्ये टाचा घासणारी जनावरं आजही बळीराजाच्या डोळ्यापुढे चित्र बदललेलं नाही आणि काळ्या खडकावरती विसरलेल्या काळ्या मातीवरती उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या कपारीमध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये आज रस्त्यांची दैनंदिन अवस्था आहे. शेतकऱ्यांना रस्त्याने जाता येत नाही आणि दुग्ध व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय असल्या कारणामुळं तुम्हाला प्रत्येक वेळेला त्याला संघर्ष करावा लागतो आणि शासनाला जाग येत नाही. त्या अनुषंगाने आता आपण एक संघटना तयार केलेली आहे. त्या अनुषंगाने शासन आपल्या दारी आणि तुमचा निर्णय होईल का व्यवस्थित बरोबरी, त्या अनुषंगाने आपलं काय वाटतंय? खरं तर उभ्या जगाचा पोशिंदा असलेला आमचा शेतकरी वर्ग आज अशा पद्धतीनं डागावला जातोय आणि राज्य मात्र शेतकऱ्यांच्या नावानं चालतं. तुम्ही म्हणता शेतकरी पुत्र राज्य करतात, भूमिपुत्र राज्य करतात. अरे राज्य करणाऱ्यांचे बाप मात्र शेतकरी आहेत, पण त्या बापांचे पुत्र शेतकरी हिताचं काम करत नाहीत. आज आमच्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागाचा तुम्ही जर विचार केला तर आमच्याकडं प्रमुख जिल्हा मार्ग 16 म्हणजे शिरोली ते वांद्रा रस्ता आणि प्रमुख जिल्हा मार्ग 17 म्हणजे चाकण ते वांद्रा रस्ता. या रस्त्याने एकदा कलेक्टर साहेबांनी किंवा अधिकाऱ्यांनी प्रवास करून पाहावा. शेतकरी कसा जीव मुठीत देऊन प्रवास करतोय, विद्यार्थी कसे प्रवास करतायत, दुधाच्या गाड्या कशा जातात, शेतीचा माल कसा जातो. एकदा या अधिकारी वर्गांनी मंत्री महोदयांनी किंवा लोकप्रतिनिधींनी त्या रस्त्यानं प्रवास करावा आणि शेतकऱ्यांची खरी अवस्था काय हे त्यांना त्या ठिकाणी समजून येईल. म्हणून आज आमच्या 64 गावातील सर्व शेतकरी, सर्व युवक या ठिकाणी या प्रेरणेनं एकत्रित झालेले आहेत. आमचा उद्देश एक आहे, रस्ता हा आमचा जीवन मार्ग आहे आणि म्हणून आमच्या रस्त्यासाठी ही संघर्ष समिती आज आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे. साहेब आपलं नाव सांगा. सत्यवान नवले, माजी सरपंच वाघ. नवले साहेब, शेती हा भारताचा कणा, तो सर्वांनी जाणा, परंतु शेतकऱ्यांनी किती खाव्यात खसता त्यांना सापडतच नाही प्रगतीचा रस्ता आणि त्या रस्त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. कारण 1947 साली भारत देश स्वतंत्र झालेला आहे. त्या प्रणालीला 75 वर्ष परिपूर्ण होऊन गेलेले आहे, परंतु शेतकऱ्यांच्या व्यथा कथा पाहायला शासनाला वेळ नाही. आपल्या महसूल विभागाने ही सर्व गायरांनी वर्ग केली. एकदम चुकीचा निर्णय मी असं म्हणणार नाही, परंतु या निर्णयाच्या पाठीमागं पीएमआरटीने सुद्धा या ठिकाणी त्या गायरांचं नियोजन व्यवस्थित करून लोकहिताची कामं करण्यासाठी निधी मिळवून द्यावा. गावाला विश्वासात घेऊन, ग्रामसभेला विश्वासात घेऊन या गायरांचे आराखडे तयार करावे. काही ठिकाणी टाकाटोपी असेल, जमुके असेल, नासे असेल, या ठिकाणी कचरा विलीनीकरणासाठी, प्रक्रिया केंद्रासाठी आरक्षित केलेली गायरानं या लोकांचा पूर्णपणे विरोध आहे. त्यांच्याशी मी लोकप्रतिनिधी म्हणून आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी सुद्धा या गोष्टीच्या विरोधात आहोत की या ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र कोणत्याही स्वरूपात होऊ देणार नाही आणि त्यामुळं गायरान जमिनीच्या संदर्भात प्रत्येक गावच्या ग्रामसभेला गावकऱ्याला विचारात घेऊन काम करावं. आताच्या कालावधीमध्ये खराबवाडी असेल आणि आपल्या गोलेगाव पिंपळगाव असेल, या ठिकाणी काही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी कोर्टाकडे कंटेम्प्ट दाखल केला आणि त्या कंटेम्प्टच्या माध्यमातून कोर्टानं कलेक्टर साहेब असतील, सीओ साहेब असतील, प्रांत तहसीलदार, बीडीओ आणि सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी समज दिली की या ठिकाणी गायरान जमिनीवरील ही अतिक्रमण या ठिकाणी निष्कासित करण्यात यावी. परंतु ही निष्कासित करत असताना खऱ्या अर्थानं तहसीलदार साहेब तुम्ही इथे आहात. मॅडम साहेब जय महाराष्ट्र. मॅडम साहेब, शोषणमुक्ती समाज व्यवस्थेसाठी शेतकऱ्याची दुर्दशा संपली पाहिजे. लाखाचा पोशिंदा स्वतःवरच्या पायावरती उभा राहिला पाहिजे आणि रात्र झाली, अंधार झाला आहे आणि शेतकऱ्याला शेतीमध्ये जाण्याचा एक प्रसंग मोठा उभा राहिलेला आहे. कारण बिबट्याच्या अनुषंगाने शेतकरी दिलावल झालेला आहे. त्या अनुषंगाने आपण काय उपाययोजना राबवणार आहात आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिलासा मिळणार आहे? वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी बिबट्याच्या बाबत बऱ्याचशा योजना राबवल्या जातात. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं पशुधन नुकसान झालं किंवा शेती पिकाचं नुकसान झालं तर त्याच्यामध्ये त्याला नुकसान भरपाई मिळाली जाते. मनुष्यहानी जर झाली तर त्याच्याकडूनही 25 लाखाच्या
वरती रक्कम त्यांना दिली जाते आणि वन विभागामार्फत विविध योजनेअंतर्गत जाळी वाटप, सौर दिवे, सौर लाईट आणि सौर कुंपण अशा प्रकारच्या ज्या ज्या भागामध्ये बिबट्याचा वावर आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांना दिल्या जातात. वन विभागामार्फत गस्त घालण्याचं कामही चालू असतं. नाईट पेट्रोलिंग, दिवस पेट्रोलिंग किंवा वन विभागाचे अधिकारी हे सतर्क जनतेच्या संपर्कात राहतात, ग्रामपंचायतीच्या संपर्कामध्ये असतात आणि ग्रामपंचायतीमार्फत लोकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. ज्या ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा जास्त प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी सतत लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे, सौर कॅमेरे आणि दिवे म्हणजे सौर दिवे जे रात्रंदिवस तिथे प्रकाश निर्माण करतील, जेणेकरून वन्य प्राणी गावामध्ये कमी प्रमाणामध्ये त्यांचा वावर होईल. मानवी गट संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागामार्फत पुरेपूर प्रयत्न केले जातात. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.